थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचं तापमान आता 40शी पार गेलेलं आहे. आपण बघू शकतो सध्या बुलढाणा जिल्ह्याचं तापमान जे आहे ते सध्या 40शीच्या पार गेलेलं आहे आणि येत्या 18 तारखेपासून आणि 23 तारखेपर्यंत हे तापमान जे आहे ते 45 डिग्री सेल्सिअसच्या वरती जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बुलढाणा जिल्हा हा थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखला जातो. मात्र एप्रिल महिन्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचं तापमान जे आहे ते 40 डिग्रीच्या वरती पोहोचलेलं आहे. आजचं तापमानसुद्धा जवळपास 40 डिग्रीच्या वरती पोहोचलेलं आहे. सध्या एप्रिल महिना सुरू आहे आणि पुढच्या पंधरवड्यामध्ये याचं तापमान जे आहे ते जिल्ह्याचं 45 डिग्री सेल्सिअसच्या वरती जाऊन हे 46 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे. एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक तापमान जे आहे ते बुलढाणा जिल्ह्याचं नोंदवलं गेलेलं आहे आणि विदर्भातल्या जिल्ह्यापैकी बुलढाणा जिल्हा हा त्यामध्ये एक मानला जातो. पुढील काही दिवसांमध्ये आणखी तापमान वाढण्याची शक्यतासुद्धा हवामान विभागाने वर्तवलेली आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे ग्रामीण आणि शहर भागातील नागरिक सध्या त्रस्त झालेले आहेत. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत विदर्भात तापमान जे आहे ते अधिक राहते. त्यामध्ये अकोला, अकोट, अमरावतीसह बुलढाणा परिसरातही उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. सध्या 40 डिग्री सेल्सिअस ते 42 डिग्री सेल्सिअस बुलढाणा जिल्ह्याचं तापमान आहे आणि यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जे नागरिक आहेत ते सध्या लाहीलाही करत आहेत. अनेक नागरिक जे आहेत ते थंड पेयाचा आस्वाद घेत आहेत. मात्र तापमान वाढल्यामुळं नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहनसुद्धा आरोग्य विभागानं केलं आहे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.